तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचं विशेष कारण म्हणजे आज आम्ही बनवतोय मेथीचे लाडू. तर मेथीचे लाडू कसे बनतात मित्रांनो ते तुम्हाला दाखवायचं, त्याच्यामुळे आज मी ब्लॉग शूट करतोय मित्रांनो. तर आज पूर्ण प्रोसेस दाखवतोय तुम्हाला, मेथीचे लाडू कसे बनतात, काय बनतात, त्याच्यात काय काय टाकावं लागतं, काय काय नाही, सगळं मित्रांनो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर पण करा. तर मित्रांनो, ही माझी बायको आहे, माय वाईफ अनिता. आणि आणि तिचं काम चालू आहे गुळ कापायचं, म्हणजे गुळाचे तुकडे तुकडे करायचं काम चालू आहे तिचं. त्याला मध्ये जास्त लवकर पगळतं म्हणून आता तिचं थोडं काम बाकी आहे. तोपर्यंत माझे मुलं बाळ सगळं दाखवून देत होतो. तर मित्रांनो, हा माझा मोठा मुलगा हर्ष. इकडे बाय. हा मोठा मुलगा आहे, त्याचं फोन बघायचं काम चालू आहे. त्याला फोन देत नाही मी, पण तो रडून रडून फोन घेतोय. थोडा फोन पाहायचा, फोन ठेवून द्यायचा आता नाही. हा मोठा मुलगा आहे मित्रांनो माझा. आणि त्याच्याच बरोबरीने एक मधला पण मुलगा आहे माझा, अंश. अंश नाव आहे याचं. याचा हर्ष नाव आहे मित्रांनो, याचा अंश नाव आहे. कुठून बैस रे. हा बोलता चिडचिडे मुलगा आहे मित्रांनो. हा इतका किरकिर करतो ना. हाय बन. हाय हाय मित्रांनो. मित्रांनो, हे दोन मुलं आहे माझे. हा मोठा आहे, हा मधला आहे, आणि एक मुलगी पण आहे मित्रांनो, ती पण दाखव. तर मित्रांनो, खुशी झोपलेली आहे. ती उठल्याच नंतर तिला नंतर ब्लॉगमध्ये घेईन मी मित्रांनो. आणि त्याला कमीत कमी 2 किलो गुळ कापायला 1 तास लागला. ती किती वेळ झाला गुळ कापतीये? किती वेळ झाला तुला गुळ कापते तू? किती मोठा येतो का थोडसा घे का? थोडसा तर किती घेतो मी आता? 15 मिनिटात 5 मिनिटात कापून टाकला असता तेवढं गुळ. कापाचा असतात मग कोण नाही कापला, कोण म्हणले मला तू करी काम. तर मित्रांनो, जाऊन दे. बायाला काही बोललं, बाया शिल्लकच बोलता. मला सांगा अनिता, बाया इतके शिल्लक काऊन राहते? माणसं जास्त शिल्लक चाळे करते. माणसं बिनसं काही राहत नाही मित्रांनो, माणसं शिल्लक राहत नाही. पहिली गोष्ट, बाया काय करते, माणसानं जर एक शब्द बोलला ना, बाईचं काम काय राहतं, ऐकून घ्यायला पाहिजे. ऐकून यायला पाहिजे. एखादा शब्द ऐकून घ्यायला पाहिजे. काय नोकरी नाही काय मी ऐकून घेतलं पाहिजे. नोकरी कोणी बनवू शकत नाही मित्रांनो. आता बायको राहते, बायकोचं फर्ज काय आहे, सगळं घरातलं काम वगैरे करायचं. माणसाचं फक्त बाहेर जायचं, कमावून आणायचं, लेकर बाळाला पोसायचं काम आहे मित्रांनो. तुम्ही काही म्हणशाल कसं काय कसं काय म्हणलो मित्रांनो? मी काय म्हणलं, फक्त बाया शिल्लक राहते मित्रांनो, एवढं म्हणलो ना. ते मग कशाला म्हणायचो बाया शिल्लक राहते, काही गरज नाही म्हणायची. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ज्यांचे लग्न झाले असेल ना, त्यांच्या डोक्यात लगेच बसलं असेल बाया कशा राहत्या म्हणून. तर जाऊ दे, आपण लाडूचा ब्लॉग काढतोय ना, आपण लाडूचा ब्लॉग काढू. एखादा घरातला विषयाचा ब्लॉग आपले रोजच येणार आहे. त्याच्यानंतर चला आवर पाठा. माणसं कम शिल्लक नाही राहत. माणसं काही म्हणजे सगळे माणसं तशीच राहत नाही, पहिली गोष्ट. तुमच्यासारखे लय कम राहते. तर मित्रांनो, चला तर तुम्हाला दाखवतो आता लाडू कसे बनते. हिला डोकं लावून फायदा नाही, हिला इजायचं काम करू दिलंच पुरणार आहे आपल्याला. तर मित्रांनो, इकडे गॅसवर चालू आहे गहू भाजायचं काम. किती भाजायचे आहे का? 1 किलो मित्रांनो, त्याच्यामध्ये 1 किलो गहू भाजायचं काम चालू आहे. 1 किलो गहू टाकायचे मित्रांनो त्याच्यात. 1 किलो गहू, 2 किलो गूळ, आणि हे 1 किलो खारीक, 1 किलो खोबरं, आणि हे पावशर काजू बदाम. आणि हे खोबरं पण आहे का? खोबरं 1 किलो. खोबरं आणि बाकी अजून तेल 2 किलो. तर मित्रांनो, 2 किलो तेल पण टाकायचं आहे. हाय डिंक पण टाकायचं आहे मित्रांनो त्याच्यात. चला आवर पटापट पटपट फास्ट. खुशी उठली ना. तर मित्रांनो, ही माझी सगळ्यात लहान मुलगी खुशी. आता झोपामधून उठली. तिचं मूड खराब आहे थोडा. आता तिला थोडं खायला द्यावं लागेल, मग ती थोडी खेळन. आहे ना बाई खुशी? आहे ना. तिची मम्मीचं चालू आहे तिकडं गहू वगैरे भाजायचं काम, आणि मी खुशीला घेऊ थोडं बाहेर फिरतोय. आणि इकडे मित्रांनो, अंश आणि हर्ष पाहतोय फोन. त्याला ते मित्रांनो माऊलीची ब्लॉग आवडता पाहायला. तर माऊलीची ब्लॉग बघतो मित्रांनो. तुम्ही बघितले पण असेल ते माऊलीची ब्लॉग. आणि हर्ष आणि अंशी ते खेळतोय. ते जास्त वचवच करते मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांना आहे ना मी फोन दिलेला आहे पाहायला. त्याच्या मम्मीला जास्त परेशान करते मित्रांनो ती. तर मित्रांनो, आणि त्यांना डिंक पण तळून घेतलेला आहे. डिंक मस्त लाल असा भाजून घ्यावा लागतो मित्रांनो त्याला. आहे ना का? तळून घ्यावा लागतो, भाजावं नाही लागत. तळून घ्यावं लागतं मित्रांनो, भाजावं नाही लागत. मी भाजून म्हणलं. पातेल्यात टाकलंय तेल.
आणि तर टाकते त्याच्यात गुळ. ते किती वेळा टाकायचं त्याच्यात? ते कसं काय हे गुळ कसं टाकून भिजू द्यायचं त्याच्यात? आता गुळ आणि तेल एकत्र असे पतली पेस्ट झाली का हा मग पुरं सामान त्याच्यात टाकून द्यायचं, हलवून घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे. हा शेगडी खाली घ्यायला पाहिजे ती ना का तू मोकळी, वरती ते जमत नाही किचन वरती. नका जाऊ द्या. नुसतं गुळ पतला करायचा, एवढं गुळ पतला करायसाठी डायरेक्ट खाली घेते. तर मित्रांनो आणि तर म्हणतीये थोडशासाठी काय आला बरोबर शेगडी उगच खाली घ्यायची. बायचं कसं राहतं मित्रांनो, तेवढा ॲडजस्ट झालं तेवढा ॲडजस्ट करून घेते. आपल्याला काही त्यांची अवकाळ होणार आहे ना. दमण टाका, तेल गरम असं. गुळ बी पॅक झाला मित्रांनो याच्यात पण टाकलं मित्रांनो अर्धा गुळ. लाडू चांगले गोड बनले पाहिजे अशी कर. आणि मेथ्या कमी टाकलं ना त्याच्यात? तुमच्यासारखीच कडू करीन मी कोणता कडू आहे? मी सगळ्याला गोड आहे. बाहेर गोड आहे, घरात कडू. काही कडू बिडू नाही तुला वाटत असं फक्त. तो आपण डिंक बघितला नव्हता मित्रांनो, आणि तर म्हणे डिंक तळला. तो डिंक असा बारीक करून घ्यायचा मित्रांनो मिक्सरमध्ये एकदम, आहे ना का, असं एकदम बारीक करून घ्यायचा. आणि इकडं गुळ तर अजून काही तापला नाही, गुळ गरम होतोय गॅसवर, गॅस चालू आहे. मला गुळ आला सांगितलं मित्रांनो दिलं मी, थोडा गुळ आला काही हालत खराब व्हायची मागं दिसते मित्रांनो. अवघड आहे. खाशान कसे मग आता महिने 2 महिने खायचं काय त्याच्यात, अवघड व्हायचे मित्रांनो. मग अवघड झालं खाय. याला असं मस्त हलवून घ्यावं लागतं मित्रांनो, असं गर 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 गर. ते पतलं जेव्हा पतलं झालं असं म्हणजे अजून सगळे तेल ते असं मिक्स झालं पाहिजे त्याच्यात. नाही मग फक्त आता 10 मिनिटं होऊन द्यायचं. फक्त 10 मिनिटं. ते तर कच्चच राहील असं वाटतं. कस काय कच्चं राहील? तर मित्रांनो असं सगळे तेल आणि हे मिक्स झालं पाहिजे ना, असं मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो पहिले टाकलंय आणि त्यानं टोपल्यात पीठ, असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे नंतर वरतून खोबरं टाकते, खोबरं ते बारीक किसलेलं खोबरं मित्रांनो, असं मिक्स करून घ्यायचं. खारीक, ही खारीक आहे का? खारीक टाकली मित्रांनो त्याच्यात. आता हे डिंक, काजू, बदाम हे सगळं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो असं. असं मिक्स केल्याच्या नंतर मित्रांनो ते आपलं गुळ आणि तेल गरम टाकलेलं आहे का आपण, त्याच्यात सोडावं लागतं. असं हलवून घ्यावं लागतं एकदम व्यवस्थित. तुला गरम राहतं ना ग ते, हात जवळ त्याला लाडू बांधायचं काय मला? तुलाच बांधावं लागेल, मी काही बांधणार नाही ते लाडू बनवणार. तुम्ही बांधू लागा, मी नाही मी बांधणार. थोडी एकटीच खाणार, तुम्ही बी खाणार. आता मग खायला तर मी आहेच. हा म्हणजे खायला आहे, कामाला नाही. असं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो असं एकदम. त्यामुळे हे सगळं मिश्रण असं एकजीव झाला का त्याच्यामध्ये हलवायला ते तकलीफ देत नाही, आहे ना. तर चला मित्रांनो आपण आता हे मिश्रण टाकू त्याच्यात टाकायचं आहे ना. नाही ते याच्यात टाकायचं. अरे टोपलं फुटून जाईल ना, फायबरचं टोपलं आहे ते. मग आता हे त्याच्यात टाकावं लागेल आपल्याला, तेव्हा जमन ते. हे फायबरचं टोपलं त्याच्यात जमणार नाही ते. बरं उतर मग आता ते खाली पातेलं. आता हे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि लाडू बांधून घेऊ. मित्रांनो आपण तेच सगळं मिक्स केलं होतं का, ते सगळं तेलामध्ये टाकलंय. त्याला चांगलं असं हलवून घ्यावं लागतं मित्रांनो. चांगलं हलव का ते खाली थोडं. तर मित्रांनो आता त्याचे लाडू बांधायला इतकं गरम आहे मित्रांनो, ते गरम गरमच बांधावं लागतं, आहे ना ग. गरम गरमच बांधावं लागणार आहे ते. चला मित्रांनो बांधूया आता लाडू. तर मित्रांनो आता लाडू बांधायला सुरुवात केलेली आम्ही, आणि त्यांनी 2-4 लाडू बांधलेले असे. इतकं गरम आहे मित्रांनो ते, अरे बाप.
बांधा बांधा गरम खुशी गरम. मित्रांनो इतकं गरम आहे काय सांगावं तुम्हाला आता. तेव्हा मी असे लाडू बांधतो मित्रांनो. लय गरम आहे मित्रांनो. हात कामातून गेले. बापरे. बरं जाऊ राहत गेली. बाप लय गरम आहे ते मिनी. आणि त्याची कमारले भाऊ. तू कसं काय बांधवलं एवढे खरं गरम. मित्रांनो हवा फुकून मारू मित्रांनो हवा फुकून लाडू चालू. तिनं बघा किती लाडू बांधले. हे बघा मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लाडू बांधले मित्रांनो. तिने कम्प्लीट आहे ना का 10 लाडू बांधले. तर चला मित्रांनो मी पण थोडी मदत करतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली लाडू झालेले. लाडूने इतके हात म्हणजे असे हात लाल झाले ना माझे तुम्हाला सांगू शकत नाही मी. बाबी खायला बी लगेच चालू झाला. तर मित्रांनो लगे अंश खायला पण चालू झालेलं आहे. खुशी पण हर्ष तिकडे फोन पाहतोय. तर मित्रांनो आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे सुनील कॉमेडी म्हणून. आम्ही कॉमेडी पण रील टाकतो व्हिडिओ टाकतो. तुम्हाला नक्की चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटणार आहे मित्रांनो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा कमेंट पण करा मित्रांनो. इतका व्हिडिओ शेअर करा. बाय. तर मित्रांनो टाटा बाय बाय.